आमचं नुकसान केलं असतं साहेबांनी, गो बॅक झाले असते तर. अरे बाबांनो, राम मंदिराचा विषय संपला. बाबासाहेबांना तो काळा राम होता का गोरा राम होता त्याच्या दर्शनाच्या अजिबात करत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले आणि लोक म्हणतात ना फेसबुकवर, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी काय केलं. पुढच्या गोलमेज परिषदेला मात्र गांधीजी म्हणे मला येऊ द्या, इंग्रज म्हणे जमणार नाही. गांधीजी म्हणे मला येऊ द्या, इंग्रज म्हणे जमणार नाही. मग गांधीजीने काय केलं, नाही म्हणे मला येऊ द्या. मग इंग्रज म्हणे ठीक आहे, एका अटीवर तुम्हाला बोलवतो. गांधीजीनं एक शून्य काम आहे गोलमेज परिषदेमध्ये, फक्त तिथं बाबासाहेब म्हटले मागासवर्गीयांना हा अधिकार द्या, तर गांधीजी म्हणायचे मला बिलकुल मान्य नाही. तुम्ही करारावर सही करा, तुम्ही करार करा, सोडून द्या राखीव जागा. बाबासाहेब म्हणे या खांबाला जरी मला फाशी दिली तरी मी सोडणार नाही. आतापर्यंत संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे, तर नोकरांना नोकरी देण्यास माझा विरोध आहे. नोकर कोण? बहुजन. शूरवीरांच्या अवलाद आहात तुम्ही, क्षत्रिय आहात तुम्ही, अजून उलटं तुमच्या ज्या कुणबी जाती असतील या सोडा, मराठा लावा. जाती सोडल्या तुम्ही, नका त्यांच्या मागं लागू. बाबासाहेबांच्या मागं न लागल्यामुळे संपलं तिथं आरक्षण. शेवटी बाबासाहेबांनी 340 कलम टाकला. 6व्या अनुसूचीनुसार आदिवासींच्या जमिनी जिथं राहतात त्या बळकावता येत नाही, सरकारलाही घेता येत नाही, आणि अडाणी अंबानीला ताब्यात या आदिवासींच्या जमिनी द्यायच्या आहेत, बळकावायच्या आहेत. हे मोठं षडयंत्र चालू आहे. कैलासभाई पगारे, अध्यक्ष माथाडी कामगार युनियन, ते आपले विचार मांडतील सरकारी नोकरी आणि आरक्षणाबद्दल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. अखंड विश्वाला शांती, मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि संविधानिक भारताचे राष्ट्रपिता, कारण मला नाही माहिती गांधीजी कोणत्या राष्ट्राचे पिता होते आहेत माहीत नाही, परंतु संविधानिक भारताचे राष्ट्रपिता म्हणजे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आणि आत्ताच सोपान पवार सरांनी अगोदर, नंतर भरत वानखेडे सरांनी, आमचे सहकारी हायकोर्टाचे आमचे अधिवक्ता प्रभाकर रणशूर सरांनी एकदम छान विचार मांडले. आणि हा सर्व कार्यक्रम आपल्या दैनिक सार्वभौम राष्ट्राच्या माध्यमातून घडवून आणला. ते आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्रेमरत्न चौकेकर, बनसोडे सर, जावळे सर, सर्व आमची टीम, आमचे काळेजे आहेत, सर्व आमची टीम सहकारी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडून आणला. कारण गरज काय होती, जे आता जे पेटलेलं वातावरण आहे, आता जो वनवा पेटलेला आहे, मग तो कुठं मराठा मोर्चाचा असेल, कुठे अबकडाचा असेल, फक्त वनवा सगळीकडे पेटतोय, परंतु त्याला कंट्रोल करण्याची जबाबदारी ती सरांनी खांद्यावर घेतली, आपल्या सिरावर घेतली. ती पेलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यामुळं प्रथमतः त्यांचे आभार, त्यांना धन्यवाद देतो. तर आरक्षण हा विषयावर, म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जटिल विषय आहे, तो भाषणात मांडण्यासारखा विषय नाही, कॅडर कॅम्पमध्ये मांडण्यासारखा विषय आहे. परंतु जर आम्ही, काय झालं आहे, आम्हाला फक्त बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण माहीत आहेत, आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं, आरक्षणासाठी भांडणारे लोक माहीत आहेत, पण ते कसं मिळालं, काय मिळालं, याच्यात खोलात कोणी जात नाही. म्हणजे आपण जर बघितलं असेल, 26 जुलै 1902ला प्रथमतः छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं. त्यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग 1917ला साऊथ ब्रो कमिटीला त्यांनी जे साक्ष दिली, त्याच्यातून सांगितलं इथं आम्हाला प्रतिनिधित्वाचा अधिकार पाहिजे, इथल्या मागासवर्गीयांना अधिकार पाहिजे. पण त्यावरही एक आयोग नेमला गेला, तो होता 1928चा सायमन कमिशन आयोग. आणि 13 सप्टेंबर 1928ला जेव्हा बाबासाहेबांनी सायमन आयोगाला पहिल्यांदा साक्ष दिली, त्या साक्षीमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला फक्त पुस्तकात शिकवलं गेलं, दिशाभूल केली गेली, सायमन गो बॅक म्हटले. आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये तेच बिंबून ठेवलं, सायमन गो बॅक. काँग्रेस आणि लाला लजपतराय लाठे हल्ल्यात मेले, सायमन गो बॅक. आमचं नुकसान केलं असतं, सायमन गो बॅक झाले असते तर. परंतु बाबासाहेबांनी सायमन वेलकम केलं, आणि सायमन वेलकम केल्यामुळं काय झालं, तर आम्हाला इथं त्या सायमननी जे रिपोर्ट बनवला, आणि त्यानंतर बाबासाहेबांना सायमन कमिशनच्या माध्यमातून
रिपोर्ट झाल्यानंतर प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळाला आणि 1927ला बाबासाहेब विधानसभेवर विधान परिषदेवर गेले, पण बाबासाहेब आमदार पण झाले त्या काळामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रतिनिधित्वाचे अधिकार मिळाले आणि त्याही नंतर जाऊन म्हणजे आता शॉर्टमध्येच घेतो, आपल्या जेवणाची वेळ झाली म्हणून, नाही तर डिटेलमध्ये बोलणार पण नाही घेत. तर त्याही पुढे जाऊन ज्यावेळेस 1930ला गोलमेज परिषद येणार होती सायमन कमिशनच्या नंतर, तर त्यावेळेला गोलमेज परिषदेच्या माध्यमातून या देशाचं संविधान कसं असावं, त्याच्यात काय काय असावं, हे सगळं येणार होतं. आणि बघा, इंग्रजांनी गोलमेज परिषदेला आमंत्रित केलेले होते फक्त धर्माचे लोक, प्रतिनिधी, संस्थानिकांचे प्रतिनिधी, आणि बाबासाहेब संस्थानिकही नव्हते आणि त्यांना कोणी हिंदू धर्माचेच मानायचे एक भाग, त्यामुळे त्यांना आमंत्रण मिळण्याचा चान्स नव्हता. परंतु बाबासाहेब काळाच्या पुढचा विचार करणारे होते, बघणारे होते, त्यांना माहीत होतं काय होणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या नाशिकला काळाराम मंदिराचं आंदोलन सुरू केलं. आमचे लोक जातात सर, नाशिकला येतात, मुंबईहून पण येतात काही, आणि काळाराम मंदिराला चक्रा मारतात. अरे बाबांनो, काळाराम मंदिराचा विषय संपला. त्या बाबासाहेबांना तो काळाराम होता का गोराराम होता त्याच्या दर्शनाची अजिबात गरज नव्हती. फक्त बाबासाहेबांना पुढची दिशा ठरवायची होती, दाखवून द्यायचं होतं. ज्या वेळेला त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही समाजाला, त्यावेळेला बाबासाहेबांनी सिद्ध केलं, बघा आम्ही जर हिंदू असतो तर आम्हाला हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळाला असता. याचा अर्थ आम्ही हिंदू नाही, मागासवर्गीयातला हिंदू नाही, म्हणून त्याला प्रतिनिधित्व पाहिजे, त्याला गोलमेज परिषदेचं प्रतिनिधित्व पाहिजे. आणि इंग्रजांनी मान्य केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले. परंतु त्याही पुढे जाऊन काय झालं, तर त्याही पुढे जाऊन हे गांधीजींनी आणि काँग्रेसनी त्यांना हे निमंत्रण मिळाल्यानंतरही त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला होता गोलमेज परिषदेवर, म्हणून ते गोलमेज परिषदेला गेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले आणि लोक म्हणतात ना फेसबुकवर, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी काय केलं काय केलं. पहिल्याच गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली इंग्रजांकडे. सगळ्या पेपर्समध्ये सगळीकडे बातम्या आल्या, स्वातंत्र्याचा खरा योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्याची मागणी केली. आणि काँग्रेसच्या आणि गांधीजीच्या तळापायाखाली पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना वाटलं आता फक्त स्वतंत्र भारताचा एकमेव नेता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहील. आणि त्यामुळं पुढच्या गोलमेज परिषदेला मात्र गांधीजी म्हणे मला येऊ द्या, इंग्रज म्हणे जमणार नाही. गांधीजी म्हणे मला येऊ द्या, इंग्रज म्हणे जमणार नाही. मग गांधीजीने काय केलं, नाही म्हणे मला येऊ द्या. मग इंग्रज म्हणे ठीक आहे, एका अटीवर तुम्हाला बोलवतो. मी ऑन रेकॉर्ड बोलतो सर, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांना अटक केलेलं होतं. आणि त्यावेळेला मग इंग्रजांनी सांगितलं तुम्ही करार करून द्या. काय करार केला, 5 मे 1931ला करार झाला. आणि 5 मे 1931ला करार झाला, आयर्विन आणि गांधीजीमध्ये करार झाला. आणि दोघांमध्ये करार झाल्यानंतर त्या करारात ठरलं भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूला फाशी देण्यात यावं. त्या फाशीच्या दस्तऐवजावर गांधीजींनी सही केली 5 मार्च 1931ला. आणि 18 दिवसानंतर 23 मार्च 1931ला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आलं. याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. सरांनी सांगितलं ना बाबासाहेब पूर्ण वाचायचे, जे बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचच वाचायचे तेच वाचतो आम्ही. गांधी आयर्विन पॅक्ट आमच्याकडे आहे, म्हणून छातीत ठोकपणे बोलतो, कोणाला केस करायची ते करू द्या, आम्ही उत्तर देऊ. परंतु ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर गांधीजींची गाडी लाहोरला फोडली गेली नौजवान सभेच्या माध्यमातून आणि घोषणा दिल्या, हू किल भगतसिंग, गांधी किल भगतसिंग. हे रेकॉर्ड आहे, त्याचे पेपर्स कटिंग आहे आपल्याकडे. म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातून गांधीजी तिथे गेले. फक्त त्यांना जायचं कशाला होतं, मागासवर्गीयांना विरोध करायला. त्यांनी काहीच केलं नाही. गांधीजींना एक शून्य काम आहे गोलमेज परिषदेमध्ये. फक्त तिथं बाबासाहेब म्हटले की मागासवर्गीयांना हा अधिकार द्या, तर गांधीजी म्हणायचे मला बिलकुल मान्य नाही. ते मुस्लिमांना रोखत नव्हते, ते ख्रिश्चनांना रोखत नव्हते, शिखांना रोखत नव्हते, मात्र बाबासाहेबांनाच फक्त रोखत होते, अजिबात मिळणार नाही. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिलं अधिकार आम्हाला कशासाठी हवेत, स्वतंत्र मतदारसंघ का म्हणून हवेत. आणि ते पटल्यानंतर इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडॉनल्ड यांच्या माध्यमातून
आम्हाला जे आरक्षण सरांनी सांगितलं, वानखेडे सरांनी सांगितलं आम्हाला आरक्षण अगोदरच होतं, तर ते आम्हाला आरक्षण तेव्हा मिळालं. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून जे तो आपण त्याला कम्युनल अवॉर्ड किंवा मॅकडॉनल्ड अवॉर्ड म्हणतो, बाबासाहेबांमध्ये आणि इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांमध्ये जो करार झाला त्याला मॅकडॉनल्ड अवॉर्ड म्हणतो. आणि ते राखीव जागा आम्हाला मिळाल्या, म्हणजे राखीव जागा म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला मिळाले. आणि गांधीजींनी येऊन पुण्याच्या एरवाड्यामध्ये उपोषण केलं. म्हणजे ते उपोषण केल्यानंतर शेवटी बाबासाहेबांना सांगितलं तुम्ही करारावर सही करा, तुम्ही करार करा, सोडून द्या राखीव जागा. बाबासाहेब म्हणे या खांबाला जरी मला फाशी दिली तरी मी सोडणार नाही. मग शेवटी सांगितलं तुम्हाला मारून टाकू, माझा जीव गेला तरी बेहत्तर. मग नंतर समाजावर गावोगावी हल्ले व्हायला लागले. बाबासाहेबाला सांगितलं तुम्हाला नाही मारलं तर तुमचा समाज आम्ही संपून टाकू, ज्या समाजासाठी तुम्ही मागतायत. त्यामुळे बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली. पुणे करार अस्तित्वात आला आणि आम्हाला काही राखीव जागा मिळाल्या. आणि त्याही पुढे जाऊन आता आपल्याला या गोष्टीवर यायचं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्याच, आरक्षण मिळालं, राखीव जागा झाल्या. पण त्यानंतर बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नंतर 1933ला हट्टन कमिशन आहे, हट्टन कमिशनला साक्षर देऊन बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आदिवासींसाठी स्पेशल राईट्स पाहिजेत या सगळ्या गोष्टी आणल्या. आणि मी तर म्हणतो, मी कधी कधी भाषणात मजाकमध्ये म्हणतो आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं. वानखेडे सर कधी कधी मजाकमध्ये म्हणतो, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात कधी मला बोलवलं तर मी म्हणतो आजचा स्वातंत्र्य दिवस हा फक्त नाशिक जिल्ह्यामुळे उदयाला आलेला आहे. त्याचं कारण हे आहे, काळ्या राम मंदिराचं आंदोलन झालं, बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले. हा सगळा विषय झाल्यानंतर 1935ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट निर्माण झाला. कोण म्हणतं बाबासाहेबांनी काय केलं नाही? बाबासाहेबांमुळं या देशाचा स्वतंत्र भारताचा कायदा अस्तित्वात आला. आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांना मग आता पुढची गोष्ट आली, संविधानावर तर बाबासाहेबांना घेत नव्हते संविधान सभेवर. आता त्या सगळ्या खोलात आपण जायचं नाही, कोण काय म्हटलं, कसं कुठं अडचणी आल्या, काय केलं याच्यात नाही जाणार खोलात. परंतु संविधान सभेवर कारण हे माहीत होतं बाबासाहेबांना संविधान सभेवर गेल्याशिवाय आम्हाला अधिकार मिळणार नाही. मग संविधान सभेवर जेव्हा बाबासाहेब गेले त्यावेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला हे जे सगळं मागे मिळालं होतं, हे जे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मिळालं होतं, त्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी संविधान सभेत टाकल्या. मग आम्हाला 15-4 असेल, 15-5 असेल, 16-4 असेल, 16-4 असेल, 16-5 असेल, 16-5 असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या संविधानात बाबासाहेबांनी अंगीकृत केल्या आणि त्याचा लाभ आम्ही घेत आहोत. परंतु त्याही नंतर जाऊन आज काय झालं, ते आरक्षण संपवण्याचं मोठं षड्यंत्र देशात चालू झालं. आपण इतिहासातून थोडं समोर येऊया. आरक्षण संपवण्याचं षड्यंत्र या देशामध्ये आलं. यांना माहीत आहे यांचा कुठं माज आहे, या लोकांना माहीत आहे बरोबर. मागासवर्गीयांचा माज कुठे असेल तर तो आरक्षणात आहे. कारण आम्ही आमची पहिली पिढी बघितली आरक्षणात होती. मलाही आठवतं स्वतःला, आमचे चुलते वगैरे, आमचे बाकीचे मोठे भाऊ वगैरे, हे जे लोक होते 2-2, 3-3 कॉल यायचे. तर म्हणायचे नाही हे नको, कमी पगाराची नोकरी असेल, ही नोकरी नको, ती पाहिजे, दुसरा कॉल बघू, तिसरा कॉल बघू. आज कॉलचा सोडा विषय नाही, नोकरी साधी कुठंतरी असेल, साधी कुठली नोकरी असली प्रायव्हेटमधली तरी चालेल, पण नोकरी पाहिजे. म्हणजे ही परिस्थिती आली कारण आरक्षण संपलं आहे आम्हाला माहीतच नाही. खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपलं. या सगळ्यांचं षड्यंत्र सुरू होतं. मग 1969पासून जरी समजा पहिल्यांदा कोका कोलाच्या माध्यमातून आरक्षण संपवलं, पहिलं प्रायव्हेटलायझेशन तिथून सुरुवात झाली इंदिरा गांधीच्याच काळापासून. पण अनेक लोकांपासून तर आत्तापर्यंत संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे. आणि त्याच्यात काय केलं, आता जेव्हा आरक्षण संपवलं तेव्हा आता वाद लावून द्यायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा मागणी कमी होती आणि पुरवठा जास्त होता नोकऱ्यांचा, त्यावेळेला अडचण नव्हती आम्हाला. कारण आमच्याकडं नोकऱ्यांचा पुरवठा जास्त होता, मागणी कमी होती. कारण सुरुवातीला आरक्षण होतं आमचं SCचं, आम्हाला केंद्रात 15% आणि महाराष्ट्रात 13% आणि 7.5% आमचं STचं. म्हणजे एवढं 22.5% आरक्षण असताना आमच्याकडं त्यावेळेस सरकारी उद्योग व्यवसाय जास्त होते. जसंही 1979ला मंडल आयोगाची स्थापना झाली,
ते नंतर मान्य केलं व्ही पी सिंग सरकारच्या काळात 1990ला मंडल आयोग लागू झाला आणि जागा 27% वाढल्या, त्या सगळे झाले. जसे वाढल्या तसे खाजगीकरण करून कंपन्या प्रायव्हेटलायझेशन केलं, म्हणजे पुरवठा कमी केला आणि मागणी वाढवली, वाद लागले आपसामध्ये. आणि आत्ता तेच मग EWS असेल, मराठ्यांना सांगायचं तुम्हाला देतो आरक्षण, STमध्ये सांगायचं अबकडं करतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे मत सरकार मांडत नाही. आज जर आपण बघितलं 2% फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये आत्तापर्यंतचं, म्हणजे आता तर संपलं काहीच नाही आहे, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे 17ला संपलं, परंतु त्याही अगोदर सरकारी व्यवस्थापनामध्ये फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% सरकारी 2% जे आहेत तिथं रोजगार आहे. बाकीचे रोजगार तुम्हाला प्रायव्हेटमध्ये आहेत. म्हणजे 98% रोजगार प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत आणि 2% रोजगार हे गव्हर्नमेंटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये वादविवाद सुरू आहेत. आणि हे सगळं करत असताना हेतू पुरस्कार शासन पुरस्कृत, कारण त्यांना हे दाखवायचं आहे इथं ही सगळी व्यवस्था बघायला ही संविधान कुचकामी, यांना हे करायचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांना ते करायचं, संविधान कुचकामी दाखवून संविधान बदलण्याचं षड्यंत्र त्यांना आणायचं आहे. कारण पूर्वीपासून त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे, त्यांना इथलं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि त्यामुळं ही सगळी व्यवस्था चालू आहे आणि त्याला आम्ही बळी पडत आहोत. आम्ही आता म्हणजे आपल्यासारखे सगळे वैचारिक लोकांनी आता कुठंतरी म्हणजे आलेत, आपण आलात म्हणून आपल्याला सगळ्याला आपण चर्चा तरी करू शकतो आणि पुढच्या सेशनमध्ये आपण ते पण तुमच्याशी हितगुज करणार, तुमचे आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला आत्ता लोकांमध्ये जाण्याची गरज आहे, लोकांपर्यंत समजून सांगायची गरज. कारण काय होतं आहे, आम्हाला फक्त वाटतं आहे संविधान संपत नाही आहे. वकील साहेबांनी सांगितलं संविधान संपत नाही आहे, परंतु संविधानाचे फक्त कवरवरती राहिलेत, संविधान मात्र आतून संपवलं. कवर शिल्लक आहेत, आतून संविधान संपवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक नाही, आरक्षण शिल्लक नाही, रोजगार शिल्लक नाही. ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्ही मात्र एकदम काहीच भूमिका घेत नाही. कारण हे आमच्या समाजाचं एक दुर्दैव आहे, हे समाजाचं दुर्दैव आहे. आणि सर आपल्याला यासाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे, मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे. आणि काय होतं आहे, लोकांचं जे आरक्षण विरोधी आहेत ते म्हणतात सर तुम्ही आरक्षणामुळे आले, सरांनी सांगितलं, पवार सरांनी सांगितलं तुम्ही आरक्षणामुळे आले, तुम्ही आरक्षण म्हणजे आम्हाला बदनाम केलं जातं. परंतु नुसत्या आणि वरून सांगितलं जातं भारतामध्ये आरक्षण आहे म्हणून भारत प्रगती करत नाही. परंतु जे बिंडोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले आहेत त्यांना हे माहिती नाही, जगातल्या 76पेक्षा जास्त देशांमध्ये आरक्षण आज आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये जी आपण जगाची महासत्ता म्हणतो ज्या अमेरिकेला, त्या अमेरिकेमध्ये सुद्धा आरक्षण आहे. आणि ते आरक्षण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून घेतलं. 1964 साली त्यांनी कायदा केला, संविधानातून त्यांनी आरक्षण घेतलं आणि सिव्हिल राईट ॲक्ट आणला त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये आणि तिथल्या निग्रो लोकांना त्यांनी आरक्षण दिलं. मग तेव्हा त्यांना जाणवलं का नुसतं सरकारी नोकऱ्यांमध्ये आता प्रायव्हेटलायझेशन जोरात चाललं आहे, सरकारी नोकऱ्यात आरक्षण देऊन उपयोग नाही. मग इक्वल ऑपॉर्च्युनिटी आयोग त्यांनी नेमला आणि त्याच्या शिफारशीनुसार तिथल्या लोकांना, निग्रो लोकांना खाजगी क्षेत्रात आरक्षण दिलं. त्यामुळं काय होतं तुम्ही बघत असाल, त्या हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये एकतरी निग्रो माणूस तुम्हाला भेटेलच, कारण तिथं आरक्षण आहे खाजगी क्षेत्रातसुद्धा. मग आम्ही फक्त इथं म्हणतो आरक्षण, इथं आम्हाला लढा तो द्यावा लागणार आहे का आम्हाला अफर्मेटिव्ह ॲक्शन इन प्रायव्हेट सेक्टर आम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि सर तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्टनी या माध्यमातून दिंडोरी तालुक्यात एक मोठं आंदोलन घेतलं होतं. मोठ्या कंपन्यांवर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण पाहिजे, धरणे आंदोलन केलं आणि सर्वात पहिली सुरुवात आम्ही तिथून केली. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा लढा फक्त एकमेव फोकस, कारण आरक्षण राहिलं नाही आहे. येणारे आमची पिढी, सरांनी सांगितल्याप्रमाणे येणारी आमची पिढी आम्हाला विचारणार आहे. कारण उद्या आम्हाला विचारणार तुम्ही नेते होतात, काय झक मारली तुम्ही, येणारा समाज आम्हाला विचारणार आहे.
मग त्यावेळेस आम्हाला सांगावं लागणार आहे, आरक्षण संपलं तेव्हा तुम्ही काय करत होतात? शिंदे गटात होतात का BJPत होतात का मनसेत होता का काँग्रेसच्या मागं फिरत होतात? त्यावेळेला आम्ही सांगू नाही, आम्ही स्वाभिमानाने बाबासाहेबांच्या बरोबर होतो आणि बाबासाहेबांचं काम करत होतो, हे आम्हाला सांगण्याची आमच्यात हिंमत राहील. म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये नवीन आता आरक्षणाची लढाई आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुरू करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, आज मध्येच त्यांनी खूळ काढलं आबाकडाचं खूळ काढत असताना तुमच्याकडं काही इम्पेरियल डेटा नाही, कुठलीही जातीय जनगणना झाली नाही आणि तुम्ही कुठल्या आधारावर तुम्ही हे करत आहात? तुम्हाला आजचा डेटा पाहिजे, बॅकलॉग भरायचं नाव घेत नाही. आता सरकारी अधिकारी आहेत, या लोकांना चांगलं माहीत आहे, मी बोलणं योग्य नाही आहे, परंतु 10 जागा असल्या तर क्लास 1च्या 4 जागा भरल्या जातात, क्लास 2च्या 5-6 जागा भरल्या जातात, क्लास 3च्या 7-8 जागा भरल्या जातात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे क्लास 4च्या 100% जागा भरल्या जातात. परंतु आजही आमचा संघर्ष त्याच्यावर चालू आहे, क्लास 4च्याही 100% जागा भरून. म्हणजे तुम्ही झाडू मारा, संडासं साफ करा, त्याच्यामध्ये तुमचं आरक्षण, तुमची लायकी ती होती, तुमची लायकी हीच आहे, हे दाखवून देण्याची सध्या मनस्फूर्ती हीच अंमलात आलेली आहे. त्याच्यातही आता आम्ही मागे आझाद मैदानावर उपोषण केलं सर, आणि आझाद मैदान उपोषण केलं म्हणजे काय झालं, त्याच्यातही आमचे जे लोक पूर्वी ग्रामपंचायती होत्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं आणि पूर्वीचे आमचे सफाई कर्मचारी असतील, क्लास 4चे कर्मचारी असतील, हे सगळे परमनंट होते ग्रामपंचायतीमध्ये 20-20, 30-30 वर्ष काम करत असताना एका रात्रीतून ते कॅज्युअली झाले. काहीच नाही संबंध, सरकारने एका रात्रीतून सगळ्यांना हजारो लोकांना कॅज्युअली करून टाकलं, त्याच्यात क्लास 4चे आमचे मागासवर्गीय. आम्ही सांगितलं सरसकट आम्हाला त्यांना सरसकट समावेशन करा. तुमच्या आधी परमनंट होते म्हणजे तुम्ही उलटं नगरपंचायत करून आमच्या लोकांवर अन्याय केला आहे, आंदोलन केलं. जवळजवळ आत्ताही त्या दिवशी आम्ही गेलो तर मंत्रालयात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं 4थी पास, पण हे सरकार मानायला तयार नाही. सरकार म्हणताना 7वी 5ची चाट पाहिजे. अरे आमच्या आया बहिणी ज्या झाडू मारणाऱ्या होत्या त्या काय वाचून झाडू मारतात का? ग्रामपंचायतमध्ये त्यांना थोडं म्हटलं, इंटरव्ह्यू घेऊन थोडं बोलवलं होतं त्यांना की तुम्ही 7वी पास आहात का 10वी पास आहात, झाडू मारता येईल का? काम केलं, सेवा केली लोकांची म्हणून त्या परमानंट झाल्या. परंतु एवढा मोठा अन्याय सगळीकडे आमचा चालू आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे. आणि म्हणजे आता त्या मुद्द्यावर येतो की ज्या पद्धतीने आम्हाला 2011च्या आपण जर जनगणना बघितली म्हणजे आम्ही 62% लोकांमध्ये 62% महार आणि बौद्ध लोक, 19% मातंग, 10.97% म्हणजे 11% चर्मकार, ह्या लोकांमध्ये आणि बाकीच्या लोकांची गिनतीच नाही. या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण वाटणार, त्याचा काही रोडमॅप ठरला आहे का तुमचा? लोकांचं काय घेतलं आहे का? फक्त हेतू पुरस्कार या लोकांना फक्त सांगायचं बौद्धांनी भांडणं लावायचे, बौद्धांनी आमच्या जागा बळकावल्यात, महाराजांनी आमच्यावर अन्याय केला. परंतु त्यांना हे म्हणत नाही का तुम्ही फक्त जागेसाठी भांडणं करा, परंतु मातंग वस्त्यांमध्ये किंवा इतर खालच्या बाकीच्या लोकांच्या जातीच्या वस्त्यांमध्ये जाऊन सरकारने कधी म्हटलं आहे का शिक्षणासाठी कधी त्यांनी म्हटलं का त्या लोकांना प्रोत्साहित करावं, त्यांना शिकवावं म्हणजे ते सगळ्यांच्या बरोबरीने येतील? कारण शिकलेच नाही. 10 जागा याच्यामध्ये षडयंत्र आहे. मग आम्ही काल परवा काळेंशी बोलताना आमची चर्चा झाली, 10 जागा जर असल्या त्याच्यामध्ये जर समजा असं समजूया आपण 2 जागा जर समजा मातंग किंवा इतर लोकांना किंवा 4 जागा गेल्या, त्या 4 जागांमध्ये त्यांच्याच फक्त त्यांना म्हणायचं तुमच्या मोठीच हिंदुत्व आहे. मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय करा, पोतराज बना, तुम्ही कावड घेऊन फिरा, शिक्षण मात्र करू नका. आणि मग त्यामुळं काय होतं, शिक्षणापासून तुम्ही वंचित राहिले का ज्या उरलेल्या जागा आहेत तुमच्याकडून कोणी होणार नाही. जर क्लास 1 ऑफिसर असेल, ते लहुजी शक्ती सेनेचे ते मला वाटतं ते कसबे काहीतरी बोलले का आमचा तालुका अध्यक्ष BA पास आहे आणि त्याला अजून नोकरी नाही. अरे बाबा, BA पास इथं सर्रास कितीक पडलेत, आमच्याकडे PhD करून बाजूलाच बसलेत सगळे, परंतु BA आमच्यासाठी सांगितलं 4थी 5वी पास सारखं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना काय फक्त भांडणं लावायचे आणि तिथं वादविवाद करू दे, त्यांना शिकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित नाही करायचं. म्हणजे त्याच्यामुळं होतं आहे काय, त्या जागा जर रिक्त राहिल्या तर तिथं जनरलचे लोक भेटत नाही म्हणून तिथं सेपरेट केलं तर जनरलचे लोक त्याच्यावर डल्ला मारतील. हा एक षडयंत्र आहे. कारण इथून मागं काय व्हायचं, जागा नाही भेटते तर बौद्धांमध्ये असतातच ना,
बहुधांमध्ये, कारण आजही थोडीच तोड आहेत, बहुधांमध्ये भेटतात, त्याच्यामुळे जागा शिल्लक राहत नव्हत्या आणि त्या जागा त्यांना मिळत नव्हत्या. हे षडयंत्र आहे खरं, हे समजून आम्ही घेतलं पाहिजे. आणि मग जर आम्हाला या सगळ्या गोष्टींमधून न जाता मी आता संपवतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं जेवणाचा विषय आहे. आणि जर समजा तथागतांनी सांगितलं आहे, मगाशी सरांनी पण सांगितलं, जर रिकाम्या पोटाने जर आम्ही कोणाला ज्ञान शिकवायला गेलं तर तो शिकणारा माणूस आधी म्हणतो, आधी मला खायला दे मग तुझं ऐकतो, नाही तर मी तुलाच खातो. त्यामुळं ते काही ज्ञान डोक्यावरून जातं. त्याच्यामुळं मी काही बाकीच्या गोष्टी घेत नाही. परंतु मला आपल्या समाजाकडून, आपल्या लोकांकडून, मागासवर्गीय समाजाकडून, आपल्या बहुजन समाजाकडून एकच अपेक्षा आहे. कारण झालं आहे काय, आम्ही सर्वांसाठी लढतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत बौद्ध समाज सर्वांसाठी लढत आला आहे. परंतु त्यालाही काही अंशी कारण आम्हीच आहोत असं मी समजतो, बौद्धच समजतो. काही अंशी कारण आम्हीच आहोत. कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं नाही का आमचा संघर्ष कशासाठी आहे, फक्त आपण त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. काय बाबांना हा संघर्ष तुमच्यासाठी आम्ही करतो आहे, पण हा तुमच्यासाठी. आम्ही कधी जाऊन सांगितलं नाही मराठा समाजाला का बाबांना 340 कलम तुमच्यासाठी टाकलं होतं. ज्या वेळेला जेदे आणि जवळकर, दिनकरराव जवळकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या दुश्मन पुस्तकातून सोडवलं होतं, त्यांना अटक केली होती, त्यावेळेला जवळकर बाबासाहेबांच्या खूप जवळ आले होते. परंतु तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं, जवळकर, जयदे, तुम्ही एक काम करा, तुम्ही गोलमेज परिषद, मी मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेला चाललो आहे, मला तुमची बाजू घेता येणार नाही, परंतु तुम्ही गोलमेज परिषदेच्या नावाने एक निवेदन पाठवा. त्या तुमच्या निवेदनावर मी मागणी करून तुमच्यासाठी मी आरक्षण मागेल. त्यावेळेला जेदे आणि जवळकर मात्र सेकंड ओपिनियन म्हणून गांधीजींकडे गेले. गांधीजींनी त्यांना सांगितलं, जवळकर, जेदे, वेडे बनू नका त्या बाबासाहेबांच्या मागे लागून. तुम्ही का मागासवर्गीय व्हायला चाललेत का? तुम्ही शूरवीरांच्या अवलाद आहात, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही अजून उलटं तुमच्या ज्या कुणबी जाती असतील या सोडा, मराठा लावा. जाती सोडल्या, तुम्ही नका त्यांच्या मागं लागू. बाबासाहेबांच्या मागं न लागल्यामुळे संपलं तिथं आरक्षण. शेवटी बाबासाहेबांनी 340 कलम टाकला. 11 फेब्रुवारी 1948ला तो टाकला संविधानात. आणि तरीही कोणी मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय म्हणून घ्यायला तयार नव्हतं. म्हणून बाबासाहेबांना कोणी जातीची यादी दिली नाही, म्हणून बाबासाहेबांना खाली संविधानही बनलं तरी जातीची यादी नाही आली. जशी SCची आणि STची आली तशी त्या प्रवर्गाची यादी न आल्यामुळे खाली शेरा मारावा लागला. येणाऱ्या काळामध्ये पहिलं जे सरकार येईल त्या सरकारच्या काळामध्ये एक आयोग स्थापन करावा आणि त्या आयोगाने ह्या प्रवर्गात कोणत्या कोणत्या जाती बसतील त्यांची यादी तयार करावी. आणि 1952ला काका कालेलकर आयोग आला. काका कालेलकर आयोगाने सांगितलं, इथले 50% 52% जे लोक आहे, 52% जे लोक आहेत ते इतर मागासवर्गीय आहेत. परंतु तो काका कालेलकर पुण्याचा लबाड ब्राह्मण, परंतु त्याने काय सांगितलं, खाली शेरा मारताना एक मारला, बाकी आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगितलं. हे लोक गरीब आहेत सांगितलं, परंतु खाली लिहिताना सांगितलं. परंतु अध्यक्ष म्हणून जर माझा विचार विचारात घ्याल तर नोकरांना नोकरी देण्यास माझा विरोध आहे. नोकर कोण? बहुजन. कोणाचे नोकर? ब्राह्मणांचे. म्हणजे आमच्या नोकरांना नोकरी देण्यात आमचा विरोध आहे. ही त्यांनी शेरा मारला म्हणून झालं नाही. मग पुढे BP मंडल वगैरे आले, त्यांचं आरक्षण आलं. या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, परंतु ह्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे. आम्हाला जाऊन आदिवासी समाजाला सांगावं लागणार आहे, बाबांनो तुमच्यातही न सांगता वर्गीकरणाची अट घातली. वाद होता सुप्रीम कोर्टात STचा, बरोबर ना सर? परंतु STचा काही संबंध नसताना ST नाही उपवर्गीकरणाचं दिलं त्यांच्या पाठीमागं लावून. दुसरी गोष्ट त्यांचे, कारण त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट काय झाली, त्यांच्यामध्ये इतरही जाती घुसावण्याचा प्रयत्न केला. SCमध्ये प्रयत्न चालू आहे, STमध्ये याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, कारण शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 नुसार, 6व्या अनुसूचीनुसार आदिवासींच्या जमिनी जिथं राहतात त्या बळकावता येत नाही, सरकारलाही घेता येत नाही. आणि अडाणी अंबानीला ताब्यात या आदिवासींच्या जमिनी द्यायच्या आहेत, बळकावायच्या आहेत. हे मोठं षडयंत्र चालू आहे. आणि त्यामुळं त्यांना इतर जाती घालून त्यांच्या माध्यमातून त्या जमिनी घ्यायचा ठराव करून हे सगळे षडयंत्र देशात सुरू असताना मात्र आमच्या भूमिका, आम्ही कुठंतरी आज हा सत्तेवर गेला, आज युतीची सत्ता आली म्हणून चालत त्यांच्या पाठीमागं, आज उद्या आघाडीची येईल म्हणून चालत त्यांच्या पाठीमागं, या गोष्टीत आमचे नेते दंग आहेत. जरी समजा सरांनी सांगितलं आमच्यासारखे नेते आम्ही विकतो, स्वतःला बाजारात उभं करतो, अडचणी आल्यावर निश्चित करतो सर,
म्हणजे तुम्हाला चांगलं माहीत आहे, तुम्ही विद्यार्थी जसेपासून मला पाहत आहात, तुम्हालाही चांगलं माहीत आहे. परंतु आम्ही स्वतःला न विकता स्वतः बोजा उचलून अनेक काबाड कष्ट करून मोर्चे काढलेत, स्वतः मेहनती घेऊन मोर्चे आंदोलन केले, समाजासाठी रस्त्यावर उतरलो, परंतु अजूनपर्यंत नाही विकलो. अजूनही ते प्रबोधन करतो. आमच्या घरच्यांनी शिवाय द्यायला दिलं, रोज देतात. मला आज जरी कुठं कार्यक्रमाला यायचं असलं तर मला विचार करावा लागतं, यार मला कोणीतरी 1000 रुपये देईल का म्हणजे मी तिथं जाईल. मग ह्या गोष्टी, परंतु आम्ही तो विचार सोडून देतो, कारण आम्हाला इथं विचार पेरायचे, इथं बाबासाहेब पेरायचे, इथं बुद्ध पेरायचे आहेत. आणि ती पेरणी करण्यासाठी ठीक आहे, बी घ्यायला आमच्याकडे पैसे नसेल तर आम्ही कुठून तरी उसने घेऊ, आम्ही कोणाकडून तरी भीक मागू, मात्र पेरणी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता ही आम्हाला आपल्या सगळ्या साथीची गरज आहे, आपल्या सगळ्यांच्या सपोर्टचा आम्हाला गरज आहे. नुसते चौकेकर सरांनी किंवा आम्हीच खा पाळायचं, तर समाजाने सुद्धा आपण प्रबोधन केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आमच्याकडं सर, हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट जो पक्ष आहे सर, आम्ही ह्याच धर्तीवर बनवलेला आहे. इथं कॅडर कॅम्प चालतं सर, इथं सगळं शिकवलं जातं, इथं संविधान शिकवलं जातं, इथं ह्युमन राईट्स शिकवलं जातं, इथं सगळ्या गोष्टी, इथं पेसा लॉ शिकवलं जातं, सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग इथं दिलं जातं. आणि मला वाटतं, आणि आमच्याकडे सर सरकारी अधिकारी पण काम करतात, ते ट्रेनिंगचं काम करतात. आम्ही ते पक्षाचा तिथं काही संबंध येत नाही. आम्ही ट्रेनिंगचं जे ट्रेनिंग कॅम्प, कॅडर कॅम्प घेण्यासाठी त्यांना बोलवतो. वकील साहेब घेतात, आम्ही घेतो, सरकारी अधिकारी घेतात. आमच्याकडे HL नाशिक कलेक्टर ऑफिसमधले अधिकारी आहेत, या आयुक्त कार्यालयातले अधिकारी आहेत, आणि ते लोक घेतात ट्रेनिंग. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांनी जर समजा इथून पुढं लोकांना जर, कारण बाबासाहेबांच्या मला वाटतं याच परेलमध्ये ना सर, याच परेलच्या दामोदर हॉलमध्ये, हाच ना बाजूलाच, इथंच बाबासाहेबांनी सांगितलं होतं 9 मे 1924ला, शिकवा, चेतवा, संघटित करा, एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज. म्हणून ती जबाबदारी आम्हाला घ्यायची. आम्ही फक्त लोकांना नाही सांगायचं तुम्ही हे करा, तुम्ही शिकवा. लोकांना नसेल माहीत तर त्या लोकांमध्ये जागृती निर्माण करा आणि मग त्यांना संघटित करा. आणि ही सर्वांची आपली जबाबदारी आहे, असं मी म्हणून एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय प्रबुद्ध भारत. धन्यवाद. कैलासभाई पगारे, अध्यक्ष माथाडी कामगार युनियन, तसेच सरकारी नोकरीला आरक्षणाविषयी त्यांनी खूप छानपणे आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि ही आता एक सुरुवात, म्हणजे एक हा टेलर आहे, एक छोटासा टेलर. आता पिक्चर हळूहळू फार मोठा करायचा आहे. तो कसा होईल, जर आपल्याच्या साथीने, जर तुम्ही आमच्याबरोबर जर हातात हात मिळवला, तर आपल्या समाजाचे जे काही कार्य राहिलेले आहेत बाबासाहेबांचे, जे त्यांचं मिशन आहे, संकल्प आहे, तो आपल्याला पुढे नेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर ह्या माध्यमातून निंबाड न्यूज मीडिया संचालित दैनिक सार्वभौम राष्ट्र परिसंवाद संपादक प्रोफेसर चौकेकर सर यांनी जो हा मांडलेला जो परिसंवाद आहे, याच्यातून आपण घेऊन जायचं आहे सगळं.